पुंडलीक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। हे मृत्यूच्या नगरी, मानिजती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणून या। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करत आहे आणि अर्जुनाला सांगताना भगवान म्हणतात की काम, क्रोध इत्यादी जे काही विकार आहे, हे सगळे विकार मनुष्याला पाप करण्यासाठी प्रवृत्त करतात, पापामध्ये प्रवृत्ती करतात। तो मनुष्य कोण आहे याचा काही संबंध नाही, ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो। काम क्रोध निर्माण झाले म्हणजे ते पापामध्ये त्याला काय करतात, प्रवृत्त करत असतात, पाप करायला लावतात। रजोगुणापासून निर्माण झालेले आहे हे रजोगुण मानसाचे, समूळ आसुरीचे, धायपण याचे अविद्या केले। अविद्येने यांना मोठं केलेलं आहे। तमोगुणाला यांची फार आवड आहे, तेने निजपद यादिधले प्रमादमोह। तमोगुणाने आपले जे 2 पद आहे ते 2 पद या कामक्रोधांना देऊन टाकले। एक म्हणजे प्रमाद आणि दुसरं मोह, हे 2 पद। पुढे भगवान सांगतात की हे मृत्यूच्या नगरी, मानिजती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणून या। हे कामक्रोध जे आहे त्यांना मानमान्यता किती आहे त्याचं वर्णन करतात ज्ञानोबा राय। कामक्रोधाची मानमान्यता, प्रत्येक व्यक्ती असो वस्तू असो, त्या व्यक्तीला त्या वस्तूला काहीतरी मान मान्यता समाजामध्ये असते आणि ती मान मान्यता त्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या प्रारब्धावर अवलंबून आहे। जसं प्रारब्ध असेल तसं मान मान्यता प्राप्त होते। अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, अन्न मिळणं, मान मिळणं, धन संपत्ती मिळणं हे कशाच्या अवलंबून आहे, प्रारब्धावर अवलंबून आहे। प्रारब्धावर अवलंबून आहे। प्रारब्ध असेल तर ते मिळणारच आहे, प्रारब्ध असेल तर ते मिळणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही काही करा अथवा काही करू नका, प्रारब्ध जर असेल तर ते प्राप्त होतं। मानाचं तसंच आहे, मानाचं जर प्रारब्ध असेल तर मनुष्याला मान मिळणारच आहे। प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान। धन प्रारब्धेची जोडे आणि मान प्रारब्धेची वाढे। धन मिळण्यासाठी ही प्रारब्ध कारणीभूत आहे आणि मान वाढण्यासाठी कारणीभूत कोण आहे, प्रारब्धच कारणीभूत आहे, प्रारब्धच। रंगनाथ स्वामींचा दृष्टांत आहे।
तुकोबारायांच्या वेळेस स्वामी पंचक होतं. स्वामी पंचक जयराम स्वामी वडगावकर, रंगनाथ स्वामी, त्यानंतर रामदास स्वामी, तुकाराम स्वामी, असं 5 जणांचं पंचायतन होतं, स्वामी पंचायतन. त्या एकाच काळामध्ये हे 5 जण झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय केली? क्रांती केली. क्रांती. त्यामध्ये रामदास स्वामी जे होते, रामदास स्वामी वैराग्य संपन्न, तसे वैराग्य संपन्न सगळेच होते, पण वरून राहणीमानसुद्धा रामदास स्वामीचं कसं होतं? वैराग्य संपन्न होतं. कशाचाच परिग्रह नाही. अंगावर फक्त एक लंगोट, दुसरा कशाचा परिग्रह नाही, कशाचाच परिग्रह नाही, असं जीवन होतं. आणि रंगनाथ स्वामी त्यांचं प्रारब्ध मानाचं होतं. फार मोठं त्यांना मान्यता होती. गावातले सावकार लोक, राजे लोक हे सगळे त्यांचे शिष्य बनलेले होते. आणि म्हणून साहजिकच आहे, मोठे जर शिष्य असेल तर ते गुरुला मान्यतासुद्धा मोठी असते. शिष्याच्या ऐपतीप्रमाणे शिष्य गुरुला दान दक्षिणा देत असतो. त्यांचं सगळंच मोठं वाढलेलं होतं. रामदास स्वामी फिरत आले. रामदास स्वामींनी ते थाट पाहिला रंगनाथ स्वामीचा. अंगावर वेगवेगळे आभूषण घातलेले, कानामध्ये सोनं, गळ्यामध्ये सोनं, हातामध्ये सोनं, भारी भारी महाग कपडे अंगावर घातलेले, आणि ते सगळं ऐश्वर्यातलं जगणं पाहिलं. रामदास स्वामीला वाटलं काय मिळे असा? वैराग्य संपन्न राहायचं, समाजाला उपदेश करायचा, हे सोडून देऊन या भोगामध्ये, ऐश्वर्यामध्ये हा कस काय गुंतला? रामदास स्वामींना वाटलं. आणि रामदास स्वामींनी सांगितलं, रंगनाथ स्वामींना सांगितलं, रंगनाथा, हे काय चालू आहे? आपला अवतार कशासाठी झालेला आहे? काय करायचं आहे? हे सगळंच विसरून गेले आणि तुम्ही एवढ्या मोठ्या ऐश्वर्यामध्ये गुंतून बसले. रंगनाथ स्वामींनी सांगितलं, मी त्याला काहीच करू शकत नाही. हे माझं काय आहे? प्रारब्ध आहे. प्रारब्ध, माझ्या प्रारब्धामध्ये तेवढं सगळं आहे, म्हणून ते मला मिळत आहे. प्रारब्ध जर नसतं, मी सुद्धा तुमच्यासारखा लंगोट घालून फिरला असतो. मला काय अडचण आहे? माझं प्रारब्ध तसं आहे. असं म्हटल्यानंतर रामदास स्वामींना राग आला. रामदास स्वामींना वाटलं, याला भोग भोगायची इच्छा झाली, भोगामध्ये याची वासना गुंतलेली आहे आणि याला म्हणावं तर प्रारब्धावर लोटून देऊ राहिला. राग आला रामदास स्वामींना. रामदास स्वामींनी सांगितलं, कस काय प्रारब्ध आहे? मी पाहतो तुझं प्रारब्ध. चल काढ कपडे. सगळे कपडे लत्ते ते अंगावरचे काढून घेतले. सोनं घातलेलं होतं सगळं अंगावर शिष्यानी, सगळं सोनं काढून फेकलं. कानातल्या बाळ्या, गळ्यातलं ते सोनं सगळं काढून घेतलं, कपडे काढून घेतले. आणि रामदास स्वामीने आपल्यासारखीच एक काय दिली? लंगोट दिली. भस्म ओढलं आणि घेऊन गेले वनात, डोंगरावर घेऊन गेले एकांतामध्ये. कस काय प्रारब्ध आहे? मी पाहतो म्हणले. आता कुठं गेलं प्रारब्ध तुझं? आता कुठं गेलं प्रारब्ध? त्या ठिकाणी जाऊन बसले. रामदास स्वामी नेहमी डोंगरात राहत होते, आता यांना घरी राहायची सवय. आता रंगनाथ स्वामींनी सांगितलं, खायचं काय महाराज इथं? खायचं काय? काहीच अडचण नाही म्हणे, इथंच बसून राह. मी मधुकरी मागून आणतो आणि तुला खाऊ घालतो. तुझं प्रारब्धच मी पाहतो आज. ठीक आहे म्हटले. रामदास स्वामींनी घेतली झोळी, निघाले मधुकरी मागायला. मधुकरी मागायला डोंगरावरून खाली आले. आणि खाली आल्यावर ज्या ठिकाणी ते रंगनाथ स्वामी बसलेले होते त्या मार्गाने राजाचा एक सेवक आला. आणि त्या सेवकाने पाहिलं, हे तर आपले महाराज दिसू राहिले. अरे बापरे, महाराज या अवस्थेमध्ये, अंगावर कपडे नाही, सोनं नाही, बसायला खाली बसले. पळतच गेला राजाकडे, पळतच गेला. महाराज, आपले गुरु महाराज डोंगरावर एकटेच बसलेले आहे, अंगावर कपडे नाही, भिकाऱ्यासारखी अवस्था झाली. राजाला राग आला. असं कसं काय झालं असेल? गुरु महाराज एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या ऐश्वर्यातून कधी गेले? घाबरला राजा. राजाने सगळं मग परत सगळं ऐश्वर्य सोबत घेतलं. भारी भारी कपडे, सोनं नाणं, बसायला मोठी पालखी, सगळं सोबत घेतलं. आणि त्या ठिकाणी त्या सेवकाच्या मागे जाऊन काय केला? नमस्कार केला. आणि परत जसं तसं सगळं अर्पण केलं. तेवढं अर्पण केलं आणि तिथून पालखीत घालून निघायचं. लगेच रामदास स्वामींनी येऊन पाहिलं, परत जसंच तसंच.
रामदास स्वामींनी पाहिलं. मग त्यांनी सांगितलं, पहा म्हणले स्वामी, माझं प्रारब्ध आहे. वैरागी दिगंबर अवतारामध्ये तुम्ही मला इथपर्यंत तर आणलं, पण इथं सुद्धा माझ्या प्रारब्धाने मला सोडलं नाही. प्रारब्धाने सोडलं नाही. प्रारब्ध पाठ सोडित नाही. एखाद्याचा मानाचा प्रारब्ध असेल त्याला मान मिळणार म्हणजे मिळणार, आणि प्रारब्ध जर नसेल तर त्याला मान मिळत नाही. वक्ते बाबांनी एकदा सांगितलं होतं. वक्ते बाबांनी सांगितलं, या पंढरपूरमध्ये पूजनीय धारूरकर शास्त्री होऊन गेले. त्यांच्या वेळेस होते. धारूरकर शास्त्री म्हणजे सर्वात विद्वान. आता पंढरपुरामध्ये जेवढे काय पाठ चालतात हे सगळे त्यांच्यामुळे, त्यांचीच कृपा आहे. काशीवरून शिकून आलेले, त्यांच्यासारखा विद्वान कुठं नव्हता. फार मोठे विद्वान, गाथा सांगायचे. त्यांच्या हाताखाली हे सगळे धुंडा महाराज, एकनाथ महाराज देगलूरकर, शंकर महाराज खंदारकर, वक्ते बाबा, मदन महाराज, ही सगळे मंडळी त्यांच्या हाताखाली शिकले. फार विद्वान. पण वक्ते बाबांनी सांगितलं, विद्वान फार होते पण पाठाला मोजून 8 जण, पाठ ऐकायला 6-8 जण. याच्यावर कोणी पाठ ऐकायला आलोच नाही. त्यांचा वर कोणीच नाही आलं पाठ ऐकायला. जगातले विद्वान, पण पाठ ऐकण्यासाठी पंढरपुरामध्ये त्यांच्या पुढे फक्त 6-7 लोक ऐकायला बसायचे. पण 6-7 जण म्हणजे हे सगळे विद्वानच ऐकायला बसायचे. पाठ सुटल्यानंतर सगळे निघून जायचे. भाजी आणायला कोणी राहत नव्हतं. भाजी आणायला पाठ सुटला, विद्यार्थी गेले, पिशवी घ्यायचे. धारूरकर शास्त्री निघाले बाजारामध्ये भाजीपाला आणण्यासाठी. आता एक दिवस हे शंकर महाराजांनी पाहिलं. शंकर महाराज खंदारकर. आणि शंकर महाराज म्हटले, आपण या गुरुकडे शिकलो, आपण त्यांचे शिष्य, आणि आपल्या हाताखाली मागं पुढं 5-5, 50-50 विद्यार्थी पळतात, आणि आपले गुरुजी भाजी आणायला निघतात एकटे. चांगलं नाही वाटलं. मग त्यांनी एक दिवस सांगितलं, महाराज हा विद्यार्थी आहे, रोज तुमच्याकडे येईन, याच्याकडे फक्त तुम्ही पिशवी द्यायची, पैसे पण देऊ नका, तुम्हाला रोज भाजीपाला आणून देईन. सांगितलं. विद्यार्थी आला. 2-4 रोज विद्यार्थी गेला. परत प्रारब्ध जशाचं तसंच. परत धारूरकर शास्त्रींनी स्वतःच्या हाताने काय केली, भाजीपाला आणला बाजारामध्ये जाऊन. फार विद्वान. पाठ ऐकायला कोणीच बसत नव्हतं. मग धारूरकर शास्त्री सारखे विद्वान पंडित त्यांच्याकडे जे शिकले ते विद्वानच झाले. त्यांच्यासारखा दुसऱ्या कोणाचा अभ्यास नाही. त्यांचे शिष्य त्यांच्यासारखेच झाले. किती वर्ष शिकले, थोडेफार सांगायचे. किती विद्वान असला पण प्रारब्ध नसेल त्याच्या पुढे ऐकायला येऊच शकत नाही कोणी. आणि एखाद्याचं प्रारब्ध जर असेल तर विद्वान नसू द्या, त्याच्या पुढे फार मोठी गर्दी लागते, फार मोठी गर्दी लागते. प्रारब्ध असतं हे मानाचं. जसं प्रत्येक व्यक्तीचं काय असतं, प्रारब्ध असतं. प्रारब्ध निमित्त फळ दे तसे संचित. व्यवसाय निमित्त फळ दे तसे संचित. व्यवसाय हा निमित्त आहे आणि फळ देणारं कोण आहे, संचित आहे. जसं सगळ्याचं मान मान्यता आहे. काहीची मान मान्यता एका गावापुरती मर्यादित असते, काहीची मान मान्यता 5-25 खेड्यामध्ये असते, काही सगळ्या महाराष्ट्रात गाजलेल्या असतात, काहीला घरातही कोणी मानत नाही. असं असतं. भक्ताचं वर्णन करताना आलेलं आहे. तो का म्हणे, गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. तुकोबारा सांगतात, आमचा सोहळा वैकुंठात पण होतो आणि मृत्यूलोकात होतो, याच्यात संशयच नाही. एवढी मोठी कीर्ती आहे. वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे ती, तया जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक. ही सगळी मान मान्यता वाढलेली होती. जशी परलोकात भक्तांची मान मान्यता आहे, तशी या कामक्रोधाची मान मान्यता सुद्धा परलोकामध्ये पण आहे. या ठिकाणी कामक्रोधाला मान मान्यता आहे, याच्यामध्ये काहीच संशय नाही, काहीच संशय नाही. जो वैराग्यवान आहे त्याच्या दृष्टीने कामक्रोध काय आहे, तुच्छ आहे. पण वैराग्यवान लोक या जगामध्ये किती आहे, किती आहे. अख्ख्या पंढरपुरामध्ये जर पाहिलं, वैराग्यवान किती सापडतील. पंढरपुरात जर सर्वे करायचं ठरवलं, सामान्य लोकांचं सोडून द्या, जेवढे काही महाराज मंडळी आहे पंढरपुरात, वैराग्यवान कोण आहे आणि लोभी किती आहे याचा जर सर्वे केला, किती निघणार आहे. बोटावर मोजणे इतके, बोटावर मोजणे इतके. नाही सापडत जास्त वैराग्यवान. म्हणजे अज्ञानाचं सोडून द्या, ज्ञानी जे आहे
भक्त मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी जी आहे त्यांच्यामध्ये वैराग्यवान कोणी सापडत नाही. सामान्य लोकात काय सापडणार आहे? वैराग्यवानाच्या दृष्टीने कामक्रोधाला किंमत नाही, पण तसे लोक जास्त नाही. सगळा भरणा कोणाचा आहे? कामक्रोधाला किंमत देणाऱ्यांचा सगळा भरणा आहे. सगळे हे कामक्रोधाला किंमत देणारे आहे. म्हणून यांची मानमान्यता जगामध्ये आहे, याच्यामध्ये संशय घेण्याचं काही कारण नाही. फक्त जगामध्ये आहे असं नाही, तर यांची मानमान्यता अजून पुढं पोहोचलेली आहे. ज्ञानोबा म्हणतात, हे मृत्यूच्या नगरी मानी जती निकिया परी. हे म्हणजे कामक्रोध. मृत्यूच्या नगरी निकिया परी मानी जती. मृत्यूच्या नगरी म्हणजे यमाच्या नगरीमध्ये, यमलोकामध्ये यांना काय आहे? मानमान्यता आहे. फार मानमान्यता आहे यमलोकामध्ये. यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा होतो कोण? वैराग्यवान, भक्त, महात्मा. हा तो पाहुणा नाही होत यमाचा, तो विष्णूचा पाहुणा आहे. यमाचा पाहुणा कोणता प्राणी होतो? कामक्रोधाचा ज्याने अंगीकार केलेला आहे. कामक्रोधामध्ये ज्यांनी आयुष्य खर्च केलं, हे गोळा कर, ते गोळा कर, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते हिरण्यकशिपूसारखं पाहिजे 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 पाहिजे, आणि सगळं आयुष्य याच्यामध्ये काय केलं? बर्बाद करून टाकलं. परमार्थासाठी काहीच शिल्लक ठेवलं नाही. असा जो आहे कामक्रोधाला वश झालेला, तो प्राणी काय आहे? यमाचा पाहुणा आहे. यमाचा, त्याची गती यमलोकामध्ये आहे. यमलोकामध्ये. म्हणून मृत्यूच्या नगरी मानी जती निकिया परी. फार मोठी मान्यता आहे यांना यमलोकामध्ये. तसं यमलोकामध्ये भक्तांनाही मान्यता आहेच. भक्तांना मान्यता आहे. ज्यावेळेस धर्मराजा स्वर्गारोहणाला चालले होते, त्यावेळेस जातानी कुठून गेले? नरकापासून गेले. नरकामधूनच गेले. पाहत 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 नरकामधून. तर यमाने त्या ठिकाणी धर्मराजाचं काय केलं? स्वागत केलं, पूजा केली. यम महाराजांनी पूजा केली. त्या ठिकाणी कुंभपाक नरकामध्ये कोण होता? दुर्योधन. दिली बुडी कुंभपाकी दुर्योधने, दाविना लाजेने मुख धर्मा. लाज वाटले त्याला, आपण सख्य भाऊ. धर्मराजा ज्यावेळेस नरकामध्ये आले पाहण्यासाठी, दुर्योधन नरकातच पडलेला होता ना, पापीच होता. त्याच्यामुळे त्याला काय स्वर्ग थोडी मिळणार होता? नरकामध्ये होता, काही वाटत नव्हतं. पण धर्मराजा येताने पाहिल्यानंतर लाज वाटली त्याला. आपला भाऊ येऊ राहिला, आपण नरकामध्ये, आणि याची या ठिकाणी काय आहे? पूजा चालू आहे. लाज वाटली त्याला, आणि कुंभपाक नरकामध्ये काय केली? बुडी दिली त्याने. लाजेने तोंड दाखवायला तयार नव्हता. धर्मराजाला सुद्धा त्या ठिकाणी काय मिळाली? मान्यता मिळाली. तुकोबारायांचं वैकुंठ गमनाचं वर्णन करत असताना वर्णन आलेलं आहे. तुकोबाराय सुद्धा या सगळ्या लोकांमधून फिरत फिरतच त्या ठिकाणी गेले होते. वाराणसी पर्यंत असो सुखरूप, सवे असे आम्हा गरुड. 12 अभंग नित्यपाठामध्ये त्यात वर्णन आलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, वाराणसीपर्यंत आम्ही आलेलो आहे, तिथून पत्र पाठवलं होतं मागं. हे सगळे लोक करत करत गेले होते. तुकोबारायांचं सुद्धा यमधर्माने काय केलं? त्या ठिकाणी स्वागत केलं होतं, पूजन केलं होतं. भक्तांनाही त्या ठिकाणी मान आहे, पण तो कशासाठी मान दिला जातो? हे श्रेष्ठ आहे, विष्णूचे भक्त आहे, एवढ्याच कारणामुळे त्यांना काय आहे? मान आहे. यमराज सुद्धा भगवंताचे भक्त आहे. 12 भक्तांचे नाव सांगितलेले आहे पुराणामध्ये, 12 भागवत, त्यामध्ये यमाचं काय आहे? नाव आहे. यम हे भगवान विष्णूचे भक्त आहे. आता भगवान विष्णूचे भक्त असल्यामुळे साहजिकच आहे, एक भक्त दुसऱ्या भक्ताची पूजा करतच असतो, एक भक्त दुसऱ्या भक्तांना मान देतच असतो. तो खरा भक्त असेल तर त्यांच्यामध्ये महाराज लोकांसारखे भांडण होत नाही. खऱ्या भक्तामध्ये महाराज लोकांचं एकमेकामध्ये फारच काय असतं? भांडण असतं. ते वारकरी शिक्षण संस्थेमधील भाऊसाहेब नारायण मास्तर वरोलीकर महाराज म्हणायचे, विद्यार्थ्यांना सांगायचे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन करा, आळंदीत तुम्ही कीर्तन करू नका. ते सांगायचे, आळंदीत कीर्तन करू नका.
सहज विद्यार्थ्यांनी विचारलं, महाराज आळंदीसारखं पवित्र क्षेत्र नाही, तुम्ही असं कसं काय म्हणता? ते म्हणाले, अरे आळंदीमध्ये सगळे महाराज लोकच आहे, यांच्या पुढं कीर्तन करणं म्हणजे मूर्खपणा आहे, शुद्ध मूर्खपणा. कीर्तनकाराला सांगण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यांचे ऐकून घेण्याची मानसिकता नसते. सामान्य माणसाला सांगावं तसं, पण भक्ताचं तसं नसतं, द्वेष नसतो. भक्त एकमेक सूर्या ते ओवाळिले, ज्ञानोबाराने वर्णन केलं आहे. जसं एका सूर्याने दुसऱ्या सूर्याला ओवाळावं, तसं संत महात्मे एकमेकांची पूजा करतात. तर मग यमाच्या नगरामध्ये भक्त आहे म्हणून या भक्तांना मान आहे, भक्त आहे म्हणून. पण त्या ठिकाणचे जे भोग आहे ते भोग बघण्यासाठी यांना मानपान नाही. एखादा भक्त जर गेला यमाकडे, अधिकार वैकुंठात जाण्याचा आहे, पण यमाला म्हणलाच, यमराजा मी या ठिकाणी आलेलो आहे, या नरकामध्ये काय काय भोग असतात मला भोगायचे. किती प्रयत्न केल्यावर यम त्याला भोग भोगून देईन का? नाही. भक्त ते नरकाचे अधिकारी नसतात, भक्त वैकुंठाचे अधिकारी असतात. पण काम क्रोधाची मान्यता फक्त पूजा करण्यापुरती नाही, काम क्रोधाची मान्यता त्या ठिकाणचे भोग भोगण्यासाठी आहे. त्या ठिकाणी काय काय आहे हे सगळे भोग भोगण्यासाठी त्यांची मान्यता आहे. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी. केवढा मोठा मानपान आहे यांना यमलोकामध्ये, भगवंताने वर्णन केलं आहे 16व्या अध्यायामध्ये. 16व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशनमात्मनः कामक क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्रयं त्यजेत. 16व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, त्रिविधम नरकस्येत द्वारम नाशनमात्मनः. एतत् नरकस्य त्रिविधम द्वारम. हे नरकाचे 3 द्वार आहे. कोण? काम, क्रोध आणि लोभ. हे नरकाचे 3 द्वार आहे, साक्षात 3 द्वार आहे. द्वार कशाला म्हणतात? त्याचा उमरा वलांडला की मनुष्य आतमध्ये जात असतो. तसं कामाचा उमरा वलांडला तो नरकामध्ये जाणार, क्रोधाचा उमरा वलांडला तो नरकामध्ये जाणार, लोभाचा उमरा वलांडला तो नरकामध्ये जाणार. हे नरकाचे 3 द्वार आहे, 3 द्वार. काम क्रोधाचा ज्याने स्वीकार केला त्याची यातना नरकामध्ये त्याची काय आहे? गती होणार आहे. म्हणून हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी अगोदर सुद्धा एका ओळीमध्ये आलेलं आहे. तरी हे काम क्रोध पायी जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानिजती. काळाच्या दरबारामध्ये, यमाच्या दरबारामध्ये यांना काय आहे? मान आहे. 2 ओळीमध्ये वर्णन आहे. जे जीविताचे वैरी म्हणून या. का यांना मानपान आहे? जीविताचे वैरी म्हणून या. जीवाचे हे काय आहे? वैरी आहे. वैरी म्हणजे शत्रू आहे. शत्रू घात करणारे आहे. शत्रू कोणाला म्हणतात? जो मारण्यासाठी टपलेला असतो त्याला शत्रू म्हणतात. आणि काम क्रोध हे दोन्ही काय आहे? मारण्यासाठी टपलेले आहे, म्हणून यांना शत्रू म्हटलं. द्वारम नाशनम आत्मनः. आत्मनः नाशनम. आत्मनः शब्दाचा अर्थ जीव. जीवाचा नाश करणारे हे काय आहे? शत्रू आहे. जीवाचा नाश करणारे. जीवाचा नाश करणारे या शब्दाचा अर्थ त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू न देणारे हे कोण आहे? शत्रू. कारण याचा कोणी विपरीत अर्थ सुद्धा घेऊ शकतो. जीवाचा नाश करणारे म्हटल्यावर जीवाचा नाश, परमार्थाचं साध्यच जीवाचा नाश आहे. परमार्थाचं साध्य म्हणजे दुसरं काय आहे? जीव देईन हा बळी, करीन होळी संसार. जीवाचा नाश करणं हाच परमार्थ आहे. जीवदशा जी आहे ती जीवदशा सोडून ब्रह्मदशा प्राप्त होणं हाच परमार्थ आहे. या ठिकाणी जीवाचे नाश करणारे आहे या शब्दाचा अर्थ जीवाला जिथपर्यंत जायचं आहे तिथं जाऊ न देणारे आहे. भगवत प्राप्तीच्या आड येणारे हे कामक्रोध आहे. भगवत प्राप्तीच्या कितीही मोठा महात्मा झाला, साधू झाला, भगवंताकडे निघालेला आहे, पण त्यांच्या मध्ये जर हे कामक्रोध आले तर त्याची गती पुढची काय होते? कुंठित होते, पुढे जाऊ शकत नाही. म्हणून जीविताचे वैरी म्हणून या. हे जीविताचे वैरी आहे. जीवाचे शत्रू आहे. शत्रू नाश करण्यासाठी टपलेले आहे. म्हणून जही शत्रुम महाबाहो कामरूपम दुरासदम. महाबाहो हे अर्जुना, दुरासदम कामरूपम शत्रुम जही. अर्जुनाला सांगताना भगवान सांगतात, याच अध्यायामध्ये शेवटचा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायामध्ये, की हे कामक्रोध कसे आहे? दुरासदम फार वाईट आहे.
आपले वैरी आहे, म्हणून अर्जुना यांना तू काय करू नको, सोडून देऊ नको. जेही ठार मारून टाक, यांना ठार मारून टाक. एकदा सापडल्यावर शास्त्र सांगतं शत्रूला सोडून देऊ नये, शत्रूला सोडून देऊ नये. कारण शत्रूला सोडल्यावर तो काय शरण थोडीच येणार आहे, तो अजून बलवान होऊन तुमच्यावर काय करील, आघात करील. म्हणून एकदा जर तावडीत सापडला त्याला जागीच मारून टाकावं. अर्जुना, काम क्रोध हे शत्रू आहे, यांना मारून टाक, मारून टाक यांना. कारण हे जीविताचे वैरी आहे, तुझा नाश करण्यासाठी टपलेले आहे, मारून टाक. भगवंतांनी सांगितलं काम क्रोधाला मारून टाक म्हणले. जेही शब्दाचा अर्थ होतो मारून टाकणे. तुकोबाराय भगवंताच्या पुढे गेले, तुकोबाराय देवाच्या पुढे गेले. काय केलं तुकोबारायांनी? मारून नाही टाकले. काम क्रोध बंदी खानी, तो का म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोधाला मारून नाही टाकलं, बंदी खाण्यामध्ये टाकलं. त्यांना बंदी खाण्यामध्ये ताब्यात घेऊन टाकलं, आपल्या ताब्यात घेऊन टाकलं. कसं असतं, आपला एखादा शत्रू जर मोठा राजा असेल, त्याच्या मागे फार मोठं सैन्य आहे, सैन्य फार मोठं आहे, मोठमोठे दुसरे राजे त्याच्या अधीन आहे, असा जवळजवळ सार्वभौम राजा आहे. आणि तो जर आपला शत्रू असेल, त्याला मारण्याची आपली ताकद आहे, त्याला मारण्याची आपली ताकद आहे, आपण त्याला मारू शकतो. पण तुकोबारायासारखे महात्मे, तुकोबारायासारखा बुद्धिमान दुसरा कोणी नाही. देवाला सुद्धा तुकाराम महाराजासारखा बुद्धिमान सापडलाच नसेल अजून, असे तुकोबाराय बुद्धिवान. मग एवढा मोठा आपला शत्रू आहे, एवढं मोठं त्याचं राज्य आहे, त्याच्या हाताखाली एवढे मोठे सैनिक आहे, सैन्य आहे, दुसरे राजे त्याच्या स्वाधीन राहतात. मग याला मारल्यानंतर काय फायदा आहे? त्यापेक्षा त्याला न मारता त्यालाच जर बंदिवासात टाकलं, त्यालाच आपल्या स्वाधीन करून घेतलं, आपल्या बंदीखान्यामध्ये त्याला टाकून दिलं, जेलमध्ये, मग बाकीचे त्याच्या हाताखालचे सगळेच आपल्या काय आहे, ताब्यात आल्यासारखे आहे, ताब्यात. मग आपल्याला परत कुठं जर युद्ध करायचं असेल, त्याचं सगळं सैन्य फुकट आलं ना, आपलं बल वाढतं. काम क्रोधाला मारून टाकण्यापेक्षा ताब्यात जर आले तर आपली शक्ती वाढते. म्हणून तुकोबाराने त्याला काय केलं, बंदीखान्यात ठेवलं. कारण तुकोबारांना माहीत होतं पुढं सिद्ध अवस्था एकदा आपल्याला प्राप्त झाली की लोकांना उपदेश करायचा आहे. आणि उपदेश लोकाला करायचा म्हणल्यावर लोक सगळे एका अधिकाराचे नाही, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा एवढं म्हणल्याने लोक काय हरिमुखे म्हणा म्हणत नाही, त्या अधिकाराचे लोक नसतातच. तुकोबारांना माहीत होतं की केवळ हरिमुखे म्हणा असं सांगितल्यानंतर हे लोक आपलं काय होणार नाही, ऐकणार नाही, ऐकणार नाही. त्यांना असंच सांगावं लागणार आहे. कसं? नाम नवदे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. ज्याच्या वाचेला भगवंताचं नाम येत नाही तो एका बापाचा नाही, दोन बापाचा आहे. पुढे शिंदळीचे रडतील. तुकोबारांना माहीत होतं आपल्याला असं कठोर बोलायचं आहे, याचा रागच जर आला नाही तर असं कसं बोलणार. क्रोधाला जर मारूनच टाकलं तर मग क्रोध येणारच नाही, यांचा कसं बोलणार. म्हणून त्यांना बंदीखान्यात ठेवलं, यांचा उपयोग करून घेतला, उपयोग. पण देवाचं एवढं नाही चाललं, तुकोबारा एवढं नाही चाललं देवाचं डोकं. देवाने सांगितलं जही शत्रुम, अर्जुना यांना मारून टाकतो, मारून टाक. कारण हे काय आहे, जीविताचे वैरी म्हणून या, हे जीवाचे शत्रू आहे. शत्रू जीवाला भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. तेथ आडवावया आले, दोष वैरी जे धोपटिले, तया माझे पहिले देह अहंकार गा. तेथ आडवावया आले, आडवे येऊन उभे राहतात. ते आडवे येऊन कुठं आडवे येऊन उभे राहतात? मुलीच्या लग्नामध्ये. मग आडवे येऊन कुठे उभे राहतात? भगवंताच्या प्राप्तीच्या आड उभे राहतात. भगवंताकडे जाण्यासाठी हे काय करतात, आड येतात. ते तर आडवा वया आले, आडवे येऊन उभे राहतात, तिथपर्यंत जाऊ देत नाही. म्हणून अर्जुना तू यांना काय कर, मारून टाक. जीविताचे वैरी आहे. जयासी भुकेलिया आमिषा, हे विश्व न पुरेची घासा, कुळवाडी यांची आशा चाळीत असे. जयासी भुकेलिया आमिषा, हे विश्व घासा न पुरेची. हे काम क्रोध एवढे खादाड आहे, खादाड. भगवंताने श्लोकामध्ये म्हटलेलं आहे महाशनो. महा म्हणजे मोठा, अशनह म्हणजे खाणारा. फार मोठे काय आहे, खादाड आहे, खादाड. खादाड विश्वरूपाचं वर्णन करत असताना ज्ञानोबरांनी वर्णन केलं आहे. तैशी खात खातची तोंडे, खा खाते ठेली. देवाने ती विश्वरूप धरलं होतं आणि अर्जुनाने ते पाहिलं. अगोदर त्याच्या
देहामध्ये सगळे दुसऱ्या देवता भगवंताच्या शरीरामध्ये पाहिल्या, हे सगळं जग त्याच्या शरीरामध्ये आहे. ब्रह्मांड, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, सगळे समुद्र, पशु पक्षी, पर्वत, नद्या, हे सगळे भगवंताने आपल्या शरीरामध्ये दाखवून दिले विश्वरूप धारण केल्यानंतर. अर्जुनाने ते सगळं पाहिलं, पण पाहत 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 अर्जुन वर गेला. आणि जेव्हा ते भगवंताचे तोंड पाहिले, भगवंताचे तोंड पाहिल्यानंतर सगळे तोंड उघडेच होते आणि सगळे तोंड खातच होते. जणू काय फार दिवसापासून उपाशी आहे आणि अचानक दिवाळीचा सण आलेला आहे, नुसते खातच होते. दिवाळीचा फराळ करायला काही हरकत नाही, पण फराळ म्हणून काय खाव? लाडू खाव, चिवडा खाव, करंजा, अनारसे, अजून शंकरपाळे, हे सगळ्या गोष्टी खायला पाहिजे ना त्याने दिवाळीला. एखादा माळकरी आहे आणि दिवाळीला कोंबड्या घरी घेऊन आला, कसं वाटणे? अंडे घरी घेऊन आला दिवाळीला. वारकरी एरवी खात नाही, सणाला कसं काय खाते? चालत नाही ते. आता हे देव म्हणजे माळकऱ्याचा अध्यक्ष आहे ना. माळकऱ्याचा कोण आहे? अध्यक्ष आहे, चतुरातो शिरोमणी आहे, देव आहे. या देवाने सांगितलेलं आहे अहिंसा परमो धर्म, वेदाच्या माध्यमातून हिंसा करू नका. आणि त्या देवाकडे पाहतो ते देव काय ते दिवाळीचं फराळ खातच नाही. देवाच्या तोंडामध्ये कोण कोण चाललंय? भीष्म, मोठा वारा सुटलेला आहे, ते भीष्म सगळे उडत देवाच्या तोंडामध्ये. द्रोणाचार्य देवाच्या तोंडामध्ये, कर्ण देवाच्या तोंडामध्ये, अश्वत्थामा, कृपाचार्य, सगळं कौरव सैन्य सगळं कुठं चाललंय? देवाच्या मुखामध्ये गेलं. सगळंच देवाच्या मुखामध्ये. देवाने ते अर्जुनाने पाहिलं, अर्जुन घाबरला अर्जुन. एवढं भयानक द्रंष्ट आकाराला आणि भयानक, आणि भगवंताचे एवढं मोठं रूप भयंकर होतं. अर्जुनाने पाहिलं काही लोकांचे मुंडके त्याच्या दाढामध्ये गुंतलेले, जण काय खाल्ल्यानंतर एखादा शेंगदाणा भाजीचं पान दातात गुतावं तसं लोकांचे मुंडके त्याच्या दातात जाऊन गुंतलेले. एवढं मोठं भयंकर त्याचं तोंड दिसत होतं. ज्ञानोबा म्हणतात तशी खातची तोंडे खाते ठेली. एवढं मोठं नुसतं खातच होता. घाबरला अर्जुन त्यावेळेस. आणि अर्जुनाने त्यावेळेस सांगितलं, देवा अरे तू किती खाणार आहे, किती खादाड आहे तू. तसं हे कामक्रोधाचं वर्णन करत असताना भगवंताने सांगितलं, महाशनो अरे खादाड आहे, कामक्रोधाची भूक फार मोठी आहे. जयाशी भुकेल्या आमिषा, हे विश्व न पुरेची घासा. यांची भूक किती मोठी आहे, यांच्या आमिषा करता हे विश्व पुरत नाही. विश्व काय होत नाही? पुरत नाही. आमिष हा शब्द बहुतेक माशा करता वापरला जातो. अविसाची आशा, गळगिळी मासा फुटून या घासा मरण पावे. आमिष म्हणजे ते खाण्यासाठी दिलेला पदार्थ. ते किती असतं माशासाठी खाण्याला? ते शिदूड म्हणा किंवा ते कणिक म्हणा थोडी असते. पण या कामक्रोधाची भूक एवढी मोठी आहे, यांना खाण्यासाठी हे सगळं जेवढं जगत आहे. विश्व म्हटलेलं आहे ज्ञानोबारायांनी. विश्व म्हणजे काही एखादा गाव नाही, एखादा तालुका नाही. विश्व किती मोठं आहे, विश्व किती मोठं आहे. पृथ्वीला सुद्धा विश्व नाही म्हणत, पृथ्वीला सुद्धा नाही. सूर्यमाला अख्खी, एक सूर्यमाला म्हणजे जगत नसतं. कारण जगताचं जिथं जिथं वर्णन आलं सगळ्यांनी एकच जग आहे. दोन जग आहे असं कुठं सांगितलं? कोण्या शास्त्रात नाही, पुराणात नाही. जग किती आहे? एकच आहे, एकच. आणि एक जग म्हणजे सगळे ब्रह्मांड. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. एवढे मोठे सगळे ब्रह्मांड. आपण अजून इथंच फिरतोय, आपण कुठं गेलोच नाही. फार झाले तर लोक कुठे गेले? पृथ्वीच्या बाहेर गेले. काही थोडेफार मोजके जे असतील ते. मी तर अजून महाराष्ट्राच्या बाहेर नाही गेलो. फार मोठं आहे विश्व, विश्व फार मोठं आहे. ज्ञानोबा म्हणतात या कामक्रोधाला जर एकदा भूक लागली, कामक्रोधाला जर भूक लागली, अख्खं विश्व खाऊन टाकतात. अख्खं विश्व एका घासात. किती? एका घासामध्ये काय करतात? विश्व खाऊन टाकतात. एवढे हे काय आहे? भुकाळू आहे, फारच खादाड आहे, फारच खादाड. कुंभकर्णासारखी भूक आहे. कुंभकर्णासाठी किती खात होता कुंभकर्ण? अख्ख्या गावाचं एकदाच. कुंभकर्णासारखी यांची भूक आहे. संपूर्ण विश्व एका घासामध्ये खाऊन टाकतात. जयाशी भुकेलिया आमिषा, हे विश्व न पुरेची घासा. हे सगळं यांना काय होत नाही?
एका घासामध्ये सुद्धा पुरत नाही म्हटलेलं आहे ज्ञानोबांनी, पुरत नाही, एका घासाला सुद्धा पुरत नाही। यांचा जो घास आहे तो घास विश्वाच्या पेक्षा काय आहे, मोठा आहे, विश्वापेक्षा मोठा आहे, पुरत नाही। कारण सगळ्या जगावरच यांचे काय आहे, सत्ता आहे। जगातील प्रत्येक व्यक्ती यांनी काय केलेलं आहे, कामक्रोधाने मोहित केलेलं आहे। पशु पक्षी प्राणी यांच्यावर तर त्याची सत्ताच आहे, पण मनुष्य, कारण पशुपेक्षा मनुष्यामध्ये काय आहे, विचाराची शक्ती आहे, ज्ञान आहे, तरी सुद्धा मनुष्याला सुद्धा काम क्रोधादी विकारांनी काय केलेलं आहे, आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे। म्हणून हे विश्व त्यांना एका घासामध्ये खायला काय होत नाही, पुरत नाही, सगळ्या विश्वाला खातात। म्हणजे सगळ्याला विश्वाला जरी खाल्लं, पण काही संत मंडळी, भगवंताचे भक्त मंडळी आहे, त्यांना काम क्रोध काय करत नाही, ग्रस्त करत नाही। आणि असे जे आहे, नाथ महाराज म्हणतात, जगाचे मेळे न दिसती, असे भक्त हे जगाच्या मेळ्यामध्येच नाही, यांना विश्वाच्या गंतीमध्ये धरायचंच नाही, हे विश्वात राहिल्यासारखे दिसतात पण विश्वातले नाही, म्हणून विश्व यांना खाण्यासाठी पुरत नाही। एवढी मोठी यांची काय आहे, भूक आहे, भूक। कुळवाडी यांची आशा चाळीत असे, आणि आशा यांची कुळवाडी चाळीत असे। आशा जी आहे ती आशा म्हणजे काय आहे, कुणबी आहे, कुणबी। कुणबी कोणाला म्हणतात, शेती करणाऱ्याला। आशा नावाची जी आहे बाई, ती शेती करणारी आहे, फार मोठी शेतकरी आहे, आणि यांची कुळवाडी चाळीत असे। या कामक्रोधाची सगळी कुळवाडी म्हणजे शेती कोण करतंय, आशा करते। आशा कामक्रोध फक्त पाटलासारखे बसून राहतात, आणि कामक्रोधाचं सगळं कामधंदा करणारी कोण आहे, आशा आहे। आशा कामक्रोध हे स्वतः जात नाही, त्यांना जाण्याची आवश्यकता नसते, फक्त आशा। आशा म्हणजे त्यांनी शेती करण्यासाठी ठेवलेली बाई, शेती करण्यासाठी शेतकरी त्यांची ती आशाच एवढी भयानक आहे। तेवढी आशा जर आली तर ती मनुष्याचा काय करते, घात करते। आशा उपजली विष्णूशी, नीच वामनत्व आले त्याशी। नाथ महाराज वर्णन करतात, देवाला आशा निर्माण झाली तर देवाला काय व्हावं लागलं, वामन व्हावं लागलं। देवाला जर वामन व्हावं लागत असेल तर जीवाला व्हावं लागेल, याच्यामध्ये काय संशय आहे। ही फार मोठी आशा आहे। म्हणजे कामक्रोध नाही आली, फक्त कोण आली, आशा आली। आशा, आणि आशा म्हणजे कोण आहे, शेती करणारी आहे, आणि यांचे मालक कामक्रोध आहे। आता शेती करणारी बाई एवढी भयानक असेल तर तो मालक किती भयानक असेल। कुळवाडी यांची आशा चाळीत अशी, आशा ही यांची काय आहे, कुळवाडी करणार आहे। त्यानंतर कौतुके कवळिता मुठी, जिये 14 भुवने थेकोटी, तिये भ्रांती ही धाकोटी वाल्ही दुल्ही। कौतुके कवळिता मुठी, जिये 14 भुवने थेकोटी। यांच्याकडे अशी एक बाई आहे, कामक्रोधाच्या घरामध्ये अशी एक बाई आहे। ती बाई काय करते, कौतुके कवळिता मुठी, जिये 14 भुवने थेकोटी। कौतुकाने तिने मुठीमध्ये जर असं एखादी वस्तू धरायची म्हटली तर तिच्या मुठीमध्ये किती बसतं, 14 भुवने थेकोटी। 14 भुवन सुद्धा लहान आहे त्याच्या मुठीमध्ये घेण्यासाठी। अशी यांच्या घरामध्ये एक काय आहे, पोरगी आहे, लहान पोरगी। 14 भुवन। लहान लेकराचा हात किती असतो, मोठ्या माणसापेक्षा लहान लेकराचा हात बारीक असतो, लहान लेकराच्या मुठीमध्ये किती बसतं, काहीच बसत नाही। तर अशी एक यांच्या घरी पोरगी आहे। पोरगी म्हणल्यावर लहान आहे, तिची मूठ काय आहे, लहान आहे, पण त्या लहान मुठीमध्ये सुद्धा हे सगळं विश्व जे आहे ती धारण करते। कौतुके कवळिता, सहज खेळता खेळता सगळं विश्व धरून घेते हातामध्ये। अशी कामक्रोधाच्या घरी काय आहे, पोरगी आहे। जे 14 भुवने थेकोटी, मुठीमध्ये घेण्यासाठी 14 भुवनं सुद्धा तिला लहान पडतात, एवढी मोठी तिची काय आहे, मूठ आहे, मूठ लहान पोरीची। यांची मूठ केवढी असेल, ती भ्रांती ही धाकोटी वाल्ही दुल्ही। त्यांच्या घरी ही काय आहे, भ्रांती नावाची धाकोटी वाल्ही दुल्ली बहीण आहे, लहान, त्यांना आवडणारी बहीण आहे। वाल्ही दुल्ली म्हणजे आवडणारी, प्रिय असणारी। भ्रांती ही धाकोटी, लहान आहे, भ्रांती बहीण आहे यांची। भ्रांतीवर यांचं काय आहे, प्रेम आहे।
कामक्रोधाचं प्रेम कोणावर आहे? भ्रांतीवर प्रेम आहे कामक्रोधाचं. कारण त्यांना माहीत आहे भ्रांती असेल तर आपण टिकतो, भ्रांती जर राहिली नाही तर आपलं टिकणं काय नाही, शक्य नाही. भ्रांती शब्दाचा अर्थ होतो भ्रम होणं, भ्रम. कारण हे कामक्रोध हे भ्रमित मनुष्याच्या ठिकाणीच राहतात. ज्याला भ्रम नाही त्याला कामक्रोध स्पर्श करत नाही, कामक्रोध त्याला स्पर्श करत नाही. जशी एखादी माशी असते, माशी सगळ्या ठिकाणी बसते, चांगल्या पदार्थावर बसते, वाईट पदार्थावर बसते, इकडं जाईन तिकडं, सगळ्या घरामध्ये सगळ्या रानामध्ये माशी फिरून येते. पण एकच जागा आहे तिथं माशी बसत नाही. कुठं? विस्तवावर. विस्तवावर एवढं कळलं तरी भरपूर झालं, ओवी नाही कळली तरी. विस्तवावर काय करत नाही? माशी बसत नाही. जशी माशी विस्तवावर बसत नाही, सगळीकडे फिरते, तसं या कामक्रोधाचं आहे. कामक्रोध कुठं राहतात? जिथं भ्रांती आहे तिथं कामक्रोध आहे. जिथं जिथं भ्रांती आहे तिथं तिथं ते काय करतात? फिरून येतात. पण ज्या ठिकाणी भ्रम दिसला नाही, भ्रम दिसला नाही तिथं ते जाण्याचा काय करत नाही? प्रयत्न करत नाही. प्रयत्न. कारण माशीला माहीत आहे विस्तवावर बसलं म्हणजे आपलं धुपणच होणार आहे. हां, ते तिला कळतं. तसं कामक्रोध आहे, त्यांना माहीत आहे ज्याला भ्रम नाही त्याच्या ठिकाणी जाणं म्हणजे आपला नाश होणं आहे. ही भ्रांती जिथं आहे तिथं कामक्रोध जातात, भ्रमिष्ठ माणसाच्या ठिकाणी. म्हणून सरळ समजून घ्यावं, ज्यांना कामक्रोध निर्माण झाला अजून ते काय आहे? भ्रमिष्ठ आहे. आपल्या ठिकाणी काम निर्माण झाला, आपल्या ठिकाणी एखाद्या वेळेस क्रोध निर्माण झाला, कशाचा लोभ निर्माण झाला, समजून घ्यावं आपण अजून भ्रमिष्ठ आहोत, आपल्याला अजून तत्वज्ञान झालेलं नाही, अजून भ्रमिष्ठ आहोत. नाही अधिकारी ऐसा येते काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येते. ऐसा येते म्हणजे तत्वज्ञानासाठी, ज्याच्या ठिकाणी काम क्रोध लोभ आहे असे माणसं अधिकारीच नाही. नाथ महाराज हरिपाठात सांगतात अधिकारी नाही. म्हणून भ्रांती ही धाकोटी वाल्हीदुली. भ्रांती नावाची त्यांची एक बहीण आहे, लहान आहे. वाल्हीदुली त्यांची काय आहे? आवडती आहे, आवडती. आणि तिची शक्ती सांगत असताना तिच्या मुठीमध्ये हे सगळं जगत काय आहे? तिनं व्यापून घेतलेलं आहे, कवळून घेतलेलं आहे, कवळून घेतलेलं आहे. भ्रांती झालेली आहे, सगळ्याच जगताला भ्रांती आहे, फार मोठी भ्रांती आहे. भ्रांती म्हणजे काय? भ्रम. भ्रम कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते दिसणं, याचं नाव काय? भ्रम. भ्रम म्हणजे काय? ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते दिसणं, त्याला म्हणायचं भ्रम. दोरी पडलेली आहे, दोरीवर साप आहे का? नाही, पण साप दिसणं याला म्हणावं भ्रम. रात्री शेतामध्ये गेलं, एखादं लाकूड उभं आहे, लाकडाच्या ठिकाणी माणूस नाही पण लाकडाच्या ठिकाणी माणूस दिसणं, याला काय म्हणतात? भ्रम म्हणतात. वाळवंटामध्ये स्नानाला गेलेला आहे, शिंपले पडलेलं आहे वाळवंटामध्ये, शिंपल्याच्या ठिकाणी चांदी नाही पण चांदीसारखं चमकतं, त्याला काय म्हणावं? भ्रम. ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते दिसणं, याला म्हणावं भ्रम. या परब्रह्माच्या ठिकाणी जगत नाही. वेदांताच्या दृष्टीप्रमाणे जर पाहिलं, अजातवाद आहे, अजातवाद. म्हणजे नाही, जात म्हणजे जन्मलेलं, असं बोलणं त्याला म्हणावं अजातवाद. जगत या ठिकाणी झालंच नाही, प्रपंच झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. संताच्या दृष्टीने जगत झालं, संत म्हणतात कशाचं जगत, कधी झालं आम्हाला माहीतच नाही, जगत झालंच नाही. परब्रह्माच्या ठिकाणी हे जगत तिन्ही काळामध्ये नाही. वांजेचे आले का, कोईची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका, के कल्पपा. ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला आहे. वांजेचे आले का, कैची जन्मपत्रिका. एक बाई गेली ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मणाकडे कशाला जात असतात? काय ज्योतिष पाहायला, पत्रिका कशाला गेली आणि सांगितलं आमच्या ठिकाणी काय, आमच्या एका लहान मुलाचं काय करायचं आहे, जन्मपत्रिका काढायची. वांजेची आले का, कैची जन्मपत्रिका काढायची. आता जन्मपत्रिका काढत असताना मग ब्राह्मणाने विचारलं मुलगा झाला कोणाला, ते अगोदर सांगा ना. म्हणजे ते आई वडील कोण आहे त्यांचं नाव लिहून घ्यावं लागतं ना. तिथं ते जन्मपत्रिकेवर लिहिलेलं असतं आमके या दाम्पत्याला अमक्या दिवशी कन्यारत्न झालं, पुत्ररत्न असं लिहायचं. कोणाला मुलगा झाला ते सांगा ना. आणि त्याने नाव सांगितलं. ती बाई काय आहे? वांज आहे, वांज. ती बाई काय आहे? वांज आहे.
आणि तिच्या मुलाचं काय करायला आली, जन्मपत्रिका काढायची. ब्राह्मणाने सांगितलं, बाई या तुम्ही आता, जय हरी. वांझेच्या लेका कैची जन्मपत्रिका, वांजबाईच्या मुलाची जन्मपत्रिका कशी काढायची, कारण मुलगाच नाही. वांज आहे म्हणजे तिला मुलगा नाही, मुलगा असता तर तिला वांज म्हटलं असतं कोणी नाही. तसं आहे, ज्या ठिकाणी परब्रह्माच्या ठिकाणी हे सगळं जगत नाही, पण आपल्याला परब्रह्माच्या ठिकाणी जगत दिसतंय आपल्याला दिसतंय. जगामध्ये देव आपल्याला दिसतो का आपण मानतो? संतांनी सांगितलं म्हणून मानतो, सगळीकडे देव आहे. आपल्याला दिसतो का? या खांबात देव दिसतो आपल्याला? प्रल्हादाला दिसत होता, त्यांना जगत दिसत नव्हतं. आपण फक्त मानतो, खांबात पण आहे, आपल्याला दिसत नाही. दगडा मातीमध्ये देव मानतो, दिसत नाही आपल्याला, दिसत नाही. म्हणजे आपल्याला काय झाला, भ्रम झालेला आहे. परब्रह्माच्या ठिकाणी जगत नसून जगत दिसतंय, याला म्हणावं भ्रम, याला म्हणावं भ्रांती. आणि हे कोणाला नाही, कोणाला नाही. सगळ्या जगामध्ये देव दिसतोय प्रत्यक्ष, असे किती लोक आहे. म्हणून म्हटलेलं आहे, कौतुके कवळीता मुठी, जे 14 भुवने थेकुटी. अख्ख्या 14 भुवनामध्ये याची काय आहे, मान्यता आहे, पसरलेली आहे. ही भ्रांती, हा भ्रम सगळ्यालाच यानं काय केलेलं आहे, ताब्यात घेतलं आहे. ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यालाच भ्रम झालेला आहे. इंद्र, चंद्र, महेंद्र हे सगळे भ्रमिष्ठ आहे, भ्रमिष्ठ आहे. त्यांना सुद्धा हे जगत दिसतंय, देव नाही दिसत, जगत दिसतंय. म्हणून भ्रांती ही धाकोटी वाल्ली कुल्ली. ज्ञानोबा म्हणतात वाल्ली दुल्ली. यांची आवडती ही काय आहे, लहान बहीण आहे. 47 होईपर्यंत आपण आज आलेलो आहे. 247. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री